नमस्कार, स्वागत आहे स्वामीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, एनर्जीने भरलेले आणि बिना साखरेचे ड्रायफ्रूट लाडू। या लाडूमध्ये साखर किंवा गूळ अजिबात वापरणार नाही आहे, कारण आपण याच्यामध्ये वापरणार आहोत खजूर, जे नॅचरल स्वीटनेस आणणार आहे। आणि हे लाडू खास करून हिवाळ्यासाठी परफेक्ट आहेत, कारण थंडीमध्ये बॉडीला हे गरम ठेवायला, इम्युनिटी वाढवायला आणि मुलांना रोज खायला देण्यासाठी खूपच उत्तम। चला तर मग आजच्या या खास विंटर स्पेशल ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी पाहूया। त्यासाठी आधी सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहे। इथं मी 2 वाटी काजू घेतले आहे आणि 1 चमचा तूप टाकून छान व्यवस्थित 2 मिनिटं भाजून घेते आहे। तर इथं बघा आपले काजू आता छान भाजत आले आहे। याला आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि नंतर आपण दुसरा ड्रायफ्रूट भाजायला घेऊया। तर इथं मी आता खोबरं घेते आहे। 3 वाटी खोबरं घेतलं आहे। माझी वाटी एकदम मध्यम आकाराची आहे, त्या वाटीने मी 3 वाटी घेतलं आहे। आता हे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथं बघा आपलं खोबरं पण छान भाजलं गेलं आहे। हे पण एका परातीमध्ये काढून घेऊया। आता इथं मी 10-12 अंजीर घेतले आहे, त्याचे थोडेसे अर्धे अर्धे तुकडे करून असं भाजायला घेतले आहे। ते 2 मिनिटं भाजून घेतले आणि एका परातीत काढून घेतले। आता खारीक पावडर भाजायला घेऊया। इथं 1 वाटी खारीक पावडर घेतली आहे। 2 चमचे तूप टाकून खारीक पावडर छान भाजून घ्यायची। इथं बघा आता खारीक पावडर पण छान भाजून झाली आहे। आता खजूर घेऊया आणि थोडंसं 1 मिनिट याला गरम करून घेऊया, म्हणजे हे थोडं नरम होईल आणि मिक्सरमध्ये लवकर निघेल। तर इथं मी 2 वाट्या खजूर घेतलं होतं। आता बघा इथं मी कोणते कोणते ड्रायफ्रुट्स घेतले ते तुम्हाला दाखवते। 2 वाटी अक्रोड, 2 वाटी बदाम, 2 वाटी काजू, 1 वाटी खारीक पावडर, 10-12 अंजीर आणि इथं पंपकिन सीड आणि पिस्ता मी एकत्रच भाजलं आहे। ते शूट करायचं विसरले मी। इथं बदाम पण भाजून घेतले आहे, अक्रोड पण भाजून घेतले आहे आणि इथं बघा मी गॅस बंद करून खजूर आपले तसेच ठेवले होते। आता ते छान नरम झाले आहे। आता एक एक करून आपण हे मिक्सरला फिरून घेऊया सर्व ड्रायफ्रूट। तर इथं बघा मी खोबरं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते छान जाडसर फिरवून घेतलं मिक्सरला। आता आपण असंच बाकीचे पण ड्रायफ्रुट्स पूर्ण मिक्सरला जाडसर काढून घेऊया। इथं आता बदाम घेते आहे आणि बदाम पण छान व्यवस्थित एकदम जाडसर भाजून घ्यायचे आहे, कारण आपल्याला नंतर थोडं थोडं खजूर घालून परत हे मिक्सरला फिरवायचे आहे। तर इथं बघा मी एकदम जाडसर काढते आहे सर्व ड्रायफ्रुट्स मिक्सरला। आणि आता पण काजू घेऊया आणि काजू पण तसेच जाडसर मिक्सरला फिरून घेऊया। इथं एक एक करून सगळं मी मिक्सरला फिरून घेते आहे। हे लाडू एनर्जीने एकदम भरपूर आहेत, कारण आपण वर्कआउट नंतर जरी एक लाडू किंवा उपाशी पोटी सकाळी एक लाडू खाल्ला तर एकदम एनर्जी येते आणि हेल्दी पण आणि चवीला पण एकदम मस्त। तर इथं बघा आता अक्रोड राहिले होते, ते पण मी मिक्सरला फिरून घेते आहे आणि नंतर आपण फिरून घेऊया। इथं पंपकिन सीड आणि पिस्ता घेतले होते। 1-1 वाटी मी पंपकिन सीड घेतले, 1 वाटी पिस्ता घेतले होते, ते पण मिक्सरला फिरून घेतले। बघा मी सगळे ड्रायफ्रुट्स एकदम जाडसर वाटून घेते आहे। अगदी एकदा फिरून घ्यायचं आहे मिक्सरला, कारण आपल्याला परत एकदा खजूर टाकून मिक्सरला फिरवायचे आहे। तर इथं बघा सर्व ड्रायफ्रुट्स आता मिक्सरला फिरून झाले आहे। आता खजूर राहिला आहे तेवढं मिक्सरला फिरून घेऊया आणि परत एकदा थोडं खजूर थोडे ड्रायफ्रूट टाकून मिक्सरला परत एकदा सगळं फिरून घेऊया। तर इथं बघा खजूर सर्व मी एकत्रच टाकते आहे आणि मिक्सरला फिरून घेते आहे। आता बघा खजूर पण छान बारीक झाला आहे आणि बस आता आपल्याला सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून एकदा परत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं एकजीव होईल। इथं आपण खजूर हाताने पण मिक्स करू शकतो, पण हाताने मिक्स करायला खूप वेळ जातो आणि हात पण दुखतात, म्हणून त्यामुळे मी इथं मिक्सरलाच परत एकदा फिरून घेत असते। म्हणून आधी मी थोडंसं जाडसर ठेवलं आहे सगळं। तर इथं बघा सगळे ड्रायफ्रुट्स मी थोडे थोडे घालते आहे आणि थोडं खजूर घालते आहे, म्हणजे हे सर्व व्यवस्थित मिक्स होईल, एकजीव होईल आणि त्यामुळे लाडू पण चवीला छान लागतात। तर इथं बघा एका भांड्यामध्ये मी हे काढून घेते आहे मिक्सरला फिरून घेतलेलं सर्व आणि परत तसंच सर्व ड्रायफ्रुट्स थोडे थोडे टाकून परत एकदा मिक्सरला फिरून घेते आहे। अगदी एकदा फिरवलं तरी भरपूर होतं आणि व्यवस्थित मिक्स पण होतं। तेच आपण हातानं करायला गेलो तर एवढं छान व्यवस्थित मिक्स होत नाही, मिक्सरला फिरून छान एकजीव होतं। आता इथं बघा सर्व आपलं ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं मिक्सरला फिरून झालं आहे आणि आपल्याला इथं जास्त तूप पण लागत नाही या लाडूंना, कारण आपण खजूर घालतोय त्यामुळे लाडू वळायला पण छान मदत होते। इथं बघा आपलं सारण मस्त झालं आहे। तर आपण लाडू वळायला घेऊया। असं छोटे छोटे छान लाडू वळून घ्यायचे, कारण ड्रायफ्रुट्स खूप गरम असतात त्यामुळे छोटी साईज ठेवायची लाडूंची आणि रोज एक लाडू भरपूर आहे। आणि इथं मी सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते, मी ते शूट करायचं विसरली, पण
बदाम, अक्रोड ते सगळं मी भाजून घेतलं आहे एक एक चमचा तूप टाकून. त्यामुळे तूप पण याला जास्त लागत नाही. अगदी अर्धी वाटी तूप पण नाही लागलं. एकदम कमी तुपामध्ये हे लाडू तयार होतात. इथं बघा असे छान छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आणि मस्त सकाळी उपाशीपोटी एक लाडू आणि विशेष म्हणजे हे लाडू 1 महिना आरामात टिकतात. तर असे हे आपले बिना साखरेचे खजूरपासून बनवलेले हेल्दी ड्रायफ्रूट लाडू तयार झाले आहेत. हिवाळ्यात रोज एक लाडू खाल्ला तर एनर्जी, इम्युनिटी आणि ताकद सगळंच मिळतं. मुलांसाठी, मोठ्यांसाठी आणि डाएट कॉन्शियस लोकांसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तसंच शुगरवाल्यांसाठी पण मस्त आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशाच हेल्दी होममेड रेसिपीसाठी स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.